नांदेड शहरातील मुथा चौकात महाराष्ट्र दिनानिमित्त थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी पोलीस बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट व प्रमाणपत्र वितरण. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 11:15 वाजताच्या दरम्यान प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आज बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी नांदेड पोलीस व मित्र परिवार श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप नांदेड व तंत्रज्ञान फाउंडेशन यांच्या वतीने नांदेड शहरातील मुथा चौक, हनुमानपेठ, वजीराबाद चौरस्ता येथे पोलीस बांधवांच्या वतीने रक्तदान करण्यात आले आहे. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासत असल्याने पोलीस बांधवांच्या वतीने वर्षभरातून 4 ते 5 वेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावेळी या शिबिरास पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि रक्तदात्यास प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे. आज सर्वप्रथम 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. यानिमित्त मी सर्व नागरिकांना, नांदेडच्या निवासियांना शुभेच्छा देतो. आज 1 मे निमित्त आमच्या पोलीस मित्रांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, महाराष्ट्र प्रगतीवर जात राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. येस ओके, स्टार्ट सर. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 1 मे रोजी ब्लड डोनेशन कॅम्प चालू केलेला आहे, आज ठेवलेलं आहे. तरी आपण दरवर्षीप्रमाणे थॅलेसिमिया पेशंट जे आहेत त्यांना 15 ते 20 दिवसांना ब्लड लागतो. तर अशा माध्यमातून आम्ही 26 जाने असो, आता 1 मे आहे, शिवजयंती आहे, असे सिंगल साहेबांचा बर्थडे आहे, त्यावेळेस बी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतो. ह्याच्यामध्ये आयोजकमध्ये सर्व पोलीस कर्मचारी, मित्रपरिवार असतो. त्यात समर्थ ब्लड डोनर ग्रुप सगळ्यात मोठं त्यांचं योगदान आहे. आणि आज याच्यामध्ये तेजज्ञान फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुस्तकसुद्धा वाटप करीत आहेत. आणि पोलीस कर्मचारी सगळ्यात जास्त आणि दर 3 महिन्याला हा ब्लड डोनेशन करतात. आज कोणत्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत किती डोनरनी रक्तदान वगैरे केलेले आहे? आज हे मुथा चौक, वजीराबाद चौक या ठिकाणी ब्लड डोनेशनचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि आता जवळपास सकाळी एक तास झाला चालू, 9 वाजता स्टार्ट झालेले आहे. 25 जवळपास ब्लड डोनेशन झालेले आहे. तर पण 100 ते 120 ब्लड डोनेशन होऊ शकते. सध्या उन्हाळ्याचे दिवस तर रक्ताचा फार तुटवडा भासत आहे. या अनुषंगानं नागरिकांना आवाहन काय करायला आपण? तरी सर्वांना विनंती आहे की आज जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेशन करावं, की आज एवढा प्रचंड प्रमाणात तुटवडा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात लहान बालकांना 15 ते 20 दिवसाला ब्लड द्यावाच लागतो. तरी सर्वांना विनंती आहे की आपण आज ब्लड डोनेशन करावे आणि लहान मुलांचं जीव प्राण वाचवावे. येस ओके. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आणि रक्तदान हे फक्त माणसाला जीवनदान देते असंच नाही, पण काही लोकांना रक्ताची काय किंमत आहे काय हे जाणून देते. कारण की रक्त हे कधी कोणाला असं झाडाला लागत नाही, काय नाही, माणसाला लागते. आणि याची जी वाढ आहे हे किंचित प्रमाणात होतात. कारण की रक्त हा सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, कशाला म्हणलेला आहे, कारण की याची भरपाई कोणी आता करू शकत नाही. आणि हा रक्तदान शिबिर जास्तीत जास्त व्हावा आणि या उन्हाळ्यामध्ये रक्ताच्या भरपूर प्रमाणे कमी पुरवठा होते. लोकांना मी आवाहन करतो, आम्ही तर रक्तदान दिलेलं आहे, तुम्ही बी समोर येऊन रक्तदान करावा ही जनतेची माझी अपेक्षा आहे. आणि आम्ही तर केलेले आहे आणि याच्या पुढेही करेल ज्या वेळेस लागणार आम्ही. आणि लोकांना आमची एक अपील आहे की त्यांनी जास्तीत जास्त येऊन आपल्या मित्राला, आपल्या जे कोणी राहिलेले त्याला येऊन तिथं रक्तदान करावा ही आमची इच्छा आहे. धन्यवाद.